मध्ये चक्काळ भैया बसले, सिमेंट टाकले होते थोडं, सिमेंट टाकल्यानं मध्येच बसले साहेब. बघा येऊन बघा, फोटो बघा, मध्ये थोपी बसली की नाही, आवळून बसले चक मध्ये. ब्लॉक झालं का? हा नाही बघा की खड्डा आहे केवढा. मी बघा बघा साहेब मध्ये कसं बसले घट. आता पाणी कसं जावं साहेब? हे माल कुठला आला तिथं? त्या पैपा चित्रातून इथं आलाय. मेन कॅनलचं होय. पूल फुटून गेलाय सगळा इथला. याच्यावर जंतर मंतर करतो म्हणाले, वाल बसतो म्हणाले. पाणी कुठलं आले तिकडून? मेन काढायचं बारूळ जात आहे. इथं कुठं चाललं इकडं? इकडे चले खाली शेतकऱ्याला. काय म्हणला गुत्तेदार? गुत्तेदार मला याला वाल बसून देतो, जंतर मंतर करतो म्हणाला. असं काय? मोठे पाईप आमचे म्हणणं आहे, मोठे पाईप टाकून द्या, ते बारके पाईप उघडून काढायचे. इथं या साईडचा सारखा मोठा फुल बांधून द्या म्हणा. काय म्हणाले? मागणी आहे. काय म्हणाले? ते म्हणाले नका, याला वाल बसून देतो, आमच्या एस्टिमेट मध्ये नाही म्हणून असं याला करून देतो म्हणाले. आम्ही नको बाबा म्हणाले. 500 मीटरवर कदम कुंटूर येथील शेतकरी असून माझ्या शेतालगत रोड चालू आहे, तरी एक रोडच्या कडे एक पूल बांधण्यात आलेला आहे, तरी दुसरा पूल फुटून गेला आहे. तसंच जातूरमात्र करून या गुत्तेदारांना सगळं बोगस काम करण्यात येत आहे. तरी याच्यावर शासनानं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. फुटक्या रस्त्यावर करायला तुम्हाला काय फुटलेल्या पाईपावरच रस्ता करतो म्हणाले. काय करायचं आहे ते करून घ्या म्हणाले. शेतकरी परेशान हात. काय करावं आम्ही? काय करावं आम्ही? काय नाही, आम्हाला काही समजणं आलंय. शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणा. शेतकऱ्याला न्याय द्यावा सरकारने ही विनंती. साहेब हे मोठा रोड व्हायला आहे, नायगाव जाणार ते उमरी जाणार, हे रोड करणं आले ते पैप फुटून गेला आहे. मोठा मार्ग पाईप टाकणार म्हणले का? पैप टाकणार म्हणलं ते गुत्तेदार. बोल आता. बोल. साहेब मी महाजन बोलतो, बाबू महाजन कुंटूरहून बोलतो. हे नायगावहून कुंभरी ते नायगाव रोड चालू झालाय, सिमेंट रोड झालाय, चक करून करायला. परंतु इथं या रोडवर कालवा आहे. या कालव्याच्या ह्याच्यामध्ये 2 ब्रिज आहेत. 2 ब्रिज मध्ये पाईप फुटून गेला मोठा. इथं एक मोठा पाईप फुटल्याने या पाईपाला कमरे एवढं भोकाड पडले. गाड्या मोटरसायकलवाले लोंडू पडाले तरी बी त्यानं वरीच माल टाकाले. ते माल टाकले की ते पाणी आलेले मध्ये बेरून गेले, भरून गेले पाणी. ते पाणी जाऊन त्याला म्हणलं तर ते गुत्तेदार आम्हाला माहित नाही म्हणाले, आमचं काम हे नव्हतं म्हणाले, पाईप टाकणार म्हणाले. बरं आता ते तुम्हाला मी सांगण्यासाठी मी उभा टाकलो होतो इथं.